हा आमच्या इकडे बघा वातावरण कसं झालंय. आम्ही आलो आणि ही गेल्यात आमच्या आत्या गेल्या बाळूमामाला आणि मोटर कोणीतरी चालू केली त्याच्यामुळं पाणी हिरीत येत आहे हो का. आणि काल परवा आमच्या इकडं लय पाऊस झालाय. फोन आलाय त्यांना कोणाचा तरी. मी तोडत होती ऊस आणि बघा कसलं झालंय राहडा. कस काय नुसता राहडा झालाय हो का. घरी आली आधी कामालाच लागली. भाकरी केल्या 2 त्यांना न्यायला. राममामाची गाडी जायची देवाला गाणगापूर तुळजापूर आणि आदमापुरांना. आणि त्यांना लावलं सगळं त्यांचं भरून. आणि पाऊस पडल्यामुळं हे कसं वातावरण झालंय बघा ना. लगेचच फरक पडतो. मी वाढू झाला आली पण माझं आल्यापासून कामच चाललं होतं. गाय ओरडत होती ना. गाय लय ओरडत होती वाढू झालं. मग तिला पाणी दाखवलं. ऊस तोडला 2-4 ऊस राहिले तोडायचं. आता हाक मारत होत्या मग तशीच घेऊन आली. हा राहडा आता म्हटलं आता काय झाडाव सुटले वारं. मग आलंच पाऊस दिवस काय सांगा. मग झाडून नाही काढलं. गायला गुळी ठेवली तिला पाणी दाखवलं. खायला टाकलं आधी. त्यांच्या खाली लगेच राहडा होता असा चिकचिकीचा. बांधले कडला एवढा ऊस तोडला. 2-4 राहिला होता पण म्हणलं आता बासच करा. बास होईल एवढा. उठल्या उठल्या सकाळी करण्यापेक्षा मग पाणी वाहिल्यामुळं कसं झालं दिसतंय. लगेच थोडा फरक लगेच फरक जाणवतो लगेच. काय झालंय लवकर आली होती कुरिअर पॅक करावं म्हणलं पण बापू गेला तर आत्यांना सोडवाय. मग कुरिअर कुण्या टाकायची. मग आता उद्या लवकर कुरिअर पॅक करायचं आणि कुरिअर उद्या टाकायची. उद्या आहे बुधवार नेमकं गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारपर्यंत सगळ्यांचं कुरिअर पोचतील ना. कसं असतं 2 दिवस शनिवारी कुरिअर टाकली होती. रविवार सोमवारची शनिवार रविवार आणि सोमवार 3 दिवसाची राहिल्यात. आणि आज मंगळवार हे एवढ्याची सगळं 2-4 दिवसात काया पालट झाला. उलटा पुलट पाऊस नव्हता ती पाऊस पडून असं झालंय सगळं. आता राहडा काढल्याला तसाच आहे. ती आधी आता नीट ठेवून भांडी घासावं लागते. नाही ठेवलेले आहेत कुरड्या पापड्या व्यवस्थित झाकून. तुम्ही माणसानं बाजव का मांडले तर कसं होतं वर थोडंसं टिपाकतं हे होतं. मग ते काय होतं आपलं पावसात भिजू नाही काय नाही म्हणून तर आपलं हे असं वर मांडलेलं आहे सगळं आत्याने. असं ठेवलेलं आहे सगळं एकंदरीत. चकले आहे सारे ऑर्डर आता उद्या पॅक करायच्या. भरपूर साहित्य करून ठेवलेलं आहे. आणि ऊन पडलं की मी करत राहायचं सारखं. कसं काय पाऊस काय रोज लागून राहत नाही. मग जरा कडक ऊन पडतं. अजून पाऊस लागून राहिला लई टायमिंग आहे. अंधार तर पडलेला आहे. आभाळ कसलं आले हो का बघा. वारं सुटले. चला म्हणलं आपण आता धार काढायला चालली होती. सगळं राहडा ही आवरला भांडी घासली. तर भाकरी व्हायच्या तर कुरड्यांची मस्तपैकी भाजी केली भिजून. पण आता वारंही लय सुटायला लागले. मग आता आधी धार काढून यावं म्हणलं. उगं वाऱ्या कावदानात आणि कुठं वैताग करीत बसता. चूल काय पेटवलेली नव्हती. दरवाजा लावला इकडचा. सगळे भांडी हे घासून राहडावरून त्याच्यात कुरड्याची भाजी केली. भांडी पण घासल्यात. म्हणलं आता बादली नेऊन ठेवली तिकडंच. वारं सुटलं एकाएकीत. चला आता धारच काढून घेऊया. कसा वाटला छोटासा व्हिडिओ सांगा आता. बाय सगळ्यांना. गुड नाईट शुभरात्री.